परफेक्ट बॉल बनतो आहे आणि पाण्यात पडल्यावर पण तो बरोबर चुरा होणार आहे. रहू लागला आहे मित्रांनो, पहिला रहू आजच्या दिवसातला होऊ शकते. आजच्या दिवसातला पहिला रहू मस्त पळतोय, चांगला पळतोय तो. रन बघा कसला मारतो मित्रांनो. बघा हॅलो नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपल्या फिशिंग मेनियाक या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण परत एकदा आपल्या ठाण्यातल्या प्रसिद्ध तलावात आलो, तलाव पाहिला. तर बघू शकता तलाव. आज आपण फीडर फिशिंग करणार आहोत, फ्रेश वॉटर फिशिंग. चला मग आज बघूया काय काय लागतं. मी तुम्हाला आत्ता पहिले फीड काय काय बनवायचं, काय काय टाकायचं त्याच्यामध्ये फीडमध्ये ते दाखवतो. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो लोकेशन आपलं बघू शकता, आपलं ठाण्याचा तलाव आहे प्रसिद्ध. इथे आपले महाराजांची मूर्ती आणि इकडे मध्ये शंकर मंदिर. आणि आता आपण आपलं बेट फिशिंगचं सामान आणलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. सामान अशा प्रकारे आहे की हा ब्रेड आहे मित्रांनो. ब्रेडचा आपण मिक्सरला लावून चुरा केलेला आहे. परत थोडासा मैदा आणलेला आहे. अजून मकाईचा आटा असतो. आणि तुम्ही बघू शकता आपला कोकोनट पावडर ज्याला म्हणतात, कोकोनट पावडर आहे. थोडासा व्हॅनिला इसेन्स आहे. अजून तेल थोडंसं लागतं आपल्याला. बघू शकता तूप आणलं आहे. अजून आपलं पार्लेजीचे पुडे, मध आणि थोडंसं आपलं गव्हाचं पीठ. चला मग बेट बनवायला सुरुवात करूया. तर ब्रेडच्या क्रम्समध्ये आपण पहिले मकाईचा आटा टाकणार. करू का? हां सांग. मकाईचा एक बस होईल ना पॅकेट? एक बस नको. पण मकाई टाकलेली आहे, मकाईचा आटा टाकला आहे, ब्रेड टाकलं आहे. आपण कोकोनट पावडर टाकणार आहोत. अर्धा पॅकेट, हा पाव किलोचा पॅकेट होता, त्यातला अर्धा पॅकेट आपण टाकलेला आहे. मकाईचा आटा आपण अर्धा किलो टाकला आहे. ब्रेडचे विप्सचा ब्रेड जो असतो त्याचे आपण 2 पॅकेट टाकले. आपण थोडासा मैदा टाकूया. मैदा जास्त नाही टाकायचा, मैदा टाकल्यावरती चिकट होतं जास्त. आपला ब्रेड जो आहे तो थोडा सुटसुटीत असायला पाहिजे, म्हणून मैदा आपण हे अर्धा पॅकेटच टाकणार आहोत. मैदा नाही टाकायचं. गव्हाचं पीठ टाकणार आहोत थोडंसं. ते पण आपण जवळजवळ फक्त 100 ग्रामच टाकायचं, जास्त नाही. आपल्याला बेट आपला चिकट नाही बनवायचा. पार्लेचे 2 छोटे पुडे 5-5 वाले किंवा 10 वाला एक पुडा आपण बसवतो. चुरा पूर्ण बनवून टाकायला लागेल. तर चुरा करा पूर्ण पार्लेजीचा. तर ब्रेडच्या क्रम्ससोबत आपण थोडीशी जे आपले चणे असतात, चणे फुटाणे, ते चणे पण आपण मिक्स केले. मिक्सरला थोडेसे लावून त्याचे क्रम्स ठेवलेत, जास्त बारीक नाही केलं. नंतर लागेल. तर आपण तूप टाकणार आहोत. काय मध टाकतोय थोडं, मधाने गोडवा येतो चारायला. बस जास्त नको.
तेल तेल टाकल्याने कसं मित्रांनो वास जो आहे तो पसरतो. बस. आणि आपला हा व्हॅनिला एसेन्स शेवटला. ठीक आहे, ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया. तर फीडर ऑलमोस्ट आपलं रेडी. आता आपण पाणी शेवटचा इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. तलावाचंच पाणी घ्यायचं मित्रांनो. जिकडे आपण फिशिंगला जातो त्याच लोकेशनचं कधी पण पाणी घ्यायचं मिक्सिंगला. तर बघू शकता ही मित्रांनो आपली कोलकाता चटणी आहे. ह्याला जो वास असतो उघडा त्याच्याने मासा अट्रॅक्ट होतो. आपण खास कोलकातावरून मागवलेली चटणी आहे. आपल्याला जर तुम्हाला कुठून पाहिजे असेल जवळचं शॉप आपलं जे आहे ते म्हणजे H2O हिल्स टू ओशन चेंबूर त्या शॉपमध्ये ही चटणी अवेलेबल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आपला बेट जो आहे पूर्ण रेडी झालेला आहे. आपण जागेवर जाऊन ह्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करणार आहोत. आता आपण असा सुकाच ठेवणार आहे मोस्टली. जास्त ओला आत्ताच करून फायदा नाही, कारण की जर पाऊस वगैरे आला बोटवर असताना तर मग तो बेट पूर्ण भिजून जाईल. त्याच्यामुळे आपण आता हा बेट डब्यात ठेवूया आणि डब्यातून घेऊन जाऊया. आपलं आपण अर्धं फीडर काढून फीड जे बनवलेलं काढून डब्यात ठेवलेलं आहे यावाले. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकले आणि ह्याला आपण रेडी करणार आहोत कास्टिंगसाठी. तर आपण जेव्हा आपण कास्टिंगसाठी रेडी करतो फीड आपलं जेव्हा आपण कास्टिंगसाठी आपलं रेडी करतो फीड तेव्हा मेक शुअर करायचं की ते जास्त चिकट नाही. म्हणजेच कधी पण असं व्हायला पाहिजे बघा, जेव्हा पाण्यात जातं तर ते लगेच सुटायला पाहिजे आपल्या फीडवरून. म्हणजे 10-15 मिनटात सुटलं पाहिजे. जास्त जर तुम्ही चिकट केलं तर ते सुटत नाही आणि ते चिपकून राहतं फीडला. त्याच्याने मासा अट्रॅक्ट होत नाही. हे जेव्हा असं असतं तेव्हा हे पाण्यात जाऊन असं सुटतं आणि खाली जमिनीवर पसरतं. त्याच्याने मासा जो आहे तो अट्रॅक्ट होतो आणि चारा खायला येतो. ठीक आहे, चला आपण आता बोट घेऊन जाणार आहोत. फिशिंगसाठी सुरुवात करणार आहोत. मला दाखवतो सुरू केल्यावर. आज थोडंसं पाणी हो सकता. रेडी. थोडीशी पावडर घे रे त्याच्यात. हे घे हे हे घे चारा घ्या. जास्त जरासं चिकट झालं. मूठभर अजून घे. बस बस बस. तर थोडंसं वरतून सुका चारा मिळवायचं कारण म्हणजे हेच की मित्रांनो हे बघा आता प्रॉपर झालं. म्हणजे जास्त चिकट झालेलं. चिकटपणा कमी केला आपण. परफेक्ट झालेलं आहे आता एकदम. आपल्या फीडवर पण बॉल बनून प्रॉपर राहील. हे बघा परफेक्ट बॉल बनतो आहे आणि पाण्यात पडल्यावर पण तो बरोबर चुरा होणार आहे. ठीक आहे, तर हेच फीड घेऊन आपण जाणार आहोत आपल्या स्पॉटला. चला मग स्पॉटवरती भेटूया. तर मग मित्रांनो बघू शकता आपण आपल्या बोटमध्ये बसलेलो आहे. इथे आपण रॉड ठेवलेले आहे आणि आपण आपल्या स्पॉटवर जाणार आहोत. एक म्हणजे हा वाला स्पॉट आहे आणि एक तो तिकडचा पुढचा स्पॉट आहे. तर आपण आता सध्या डायरेक्ट पुढच्या स्पॉटला जायचं. आपल्याला मासे डायरेक्ट पकडायचे आहेत तर त्या स्पॉटला जास्त मासे मिळतात. चला मग स्पॉटवरती भेटूया. मित्रांनो जाळा मारला इकडे लोकांनी तलावातल्या ओनरनी. तर आपण आता कॉम्पिटिशनच्या स्पॉटला जिकडे आपण मोठा मासा काढलेला तिकडे घेणार आहोत. ह्या स्पॉटला जाऊन थांबणार आहोत. चला मग तिथे
तर मित्रांनो बघू शकता आपल्याकडे हे जे ॲग्वेचे फीडर आहेत 50 ग्राम्सवाले. ॲग्वेचा एक फीडर आहे आपला 50 ग्राम. ह्याच्यासोबत साचा पण येतो. साचा जो आहे तो अशा प्रकारे भरून घ्यायचा असतो आणि मग तो साचा वरतून फक्त प्रेस करायचा असतो. सिंपल. ओके, अशा प्रकारे हा साचा जो आहे तो प्रेस करायचा वरून. बस एवढंच. आणि आपण चटणी आणली होती मित्रांनो. अशा प्रकारे आपला दुसरा पण बॉल रेडी झालेला आहे. आपण जवळच कास्ट करणार आहोत, जास्त लांब कास्ट करत नाही. हा आपण आपल्या पाठच्या साईडला कास्ट करून घेणार आहोत. तिथे बघू शकता त्याचा एक खड्डा आहे. ओके, चला मग आता फक्त वेट करायचं आहे. मासा लागायची हे आहे फक्त. बघू शकता अशा प्रकारे आपण रॉड लावून ठेवलेले दोन्ही. 3-4 रॉड टाकलेत. दादानी 2 टाकले तिकडे साईडला. आपण जवळच कास्ट केलेलं आहे दोन्ही. चला वेट करूया, बघूया काय लागतंय का. तर मित्रांनो आपल्या लाईनवरती बाईट आहे. बहुतेक मासा अडकलेला आहे ऑलरेडी. काहीतरी आहे. हो ओके, मासा आहे. रहू मासा लागला मित्रांनो. रहू लागलाय. रहू लागलाय मित्रांनो. पहिला रहू आजच्या दिवसातला. कसा काढशील? जाळ्यात घेशील? होऊ शकतं. आजच्या दिवसातला पहिला रहू. हायब्रिड आहेत ना हे रहू. आजच्या दिवसातला पहिला कॅच झालेला आहे. आता बघूया अजून. हे सावकाश. ही मित्रांनो कलकत्ता चटणी तुम्हाला जी बोललो मी आपल्या H2Oच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे. संतोष कोलवणकर यांच्या शॉपमध्ये. तर ही चटणी जी आहे ही बॉलवरती अशा प्रकारे थोडी लावायची, जेणेकरून मासा जो आहे ह्या चटणीच्या वासाला जास्त अट्रॅक्ट होतो आणि जवळ येतो. तर बघितलं तुम्ही एक रहू लागलेला आपल्याला. अजून आपण ट्राय करत राहणार. आज काहीतरी मोठा मासा टार्गेट करायचा आपल्याला. कटला टार्गेट करायचाच. बघूया, ट्राय करत राहूया. कास्ट जास्त लांब नाही करत आहे मित्रांनो, आपण जवळच कास्टिंग करतो, जेणेकरून मासे जे आहेत आपल्याला ह्याच जागेवरती लागतात. कारण की ही जागा सावलीवाली आहे आणि सावलीत मासा जास्त बसतो. ठीक आहे, आपण कास्ट केलेलं आहे. वेट करूया. तर मित्रांनो खूप वेळ झाला, मासे काय जास्त लागले नाही. एकच रहू लागला आणि एक मोठी बिग साईज तिलापी लागली. होऊ शकता लोकेशन मधोमध हनुमानाचं मंदिर आणि शंकराचं मंदिर आहे इथे. तर ठीक आहे, आपण आता इथून लोकेशन चेंज करत आहोत. आपण जाणार आहोत दुसऱ्या लोकेशनवरती. तलावपाईवरून आपण आता कळव्याला जाणार आहोत. बघूया कळव्यामध्ये दादाच्या तलावावरती काय लागतंय का. भेटूया पुढच्या लोकेशनवर, नेक्स्ट लोकेशनवर. तर बघू शकता मित्रांनो आपण आता दुसऱ्या तलावावर आलो, दादाच्या तलावावरती. पाठी तलाव बघू शकताय, लोकेशन बघू शकताय. हे तलाव आहे. दादाने इथे एक रॉड लावला. आता आपण
आपले 2 रॉड सेट करूया. चला बघूया. इंदिरा आपण बनवतो आपला जॉईन करून घेतो रॉड. पेंटिंग मस्त केलेली. आता रॉड सेटअप केलेले आहेत दोन्ही. एक तिकडे इंदिरा प्रो आणि ते इंदिरा 9 आहे. ते परत दादानी एक तिकडे सेट केलं आणि एक तिकडे सेट केलं. असं 4 सेटअप झालेले आहेत रॉड आपले. आता वेट करायचं फक्त मित्रांनो. बघूया. फीडवरती आपण कास्ट करून ठेवलं आहेत, फीड लावून, फीडर लावून. चला वेट करून बघूया. काय मासा लागला तर नक्कीच तुम्हाला दाखवेल. फर्स्ट कॅच कटला आहे. फर्स्ट कॅच झालेले मित्रांनो. मस्त पळतोय. आहे बऱ्यापैकी. फर्स्ट कॅच झालेले आहे. कटला आहे ना. हा चांगला पळतोय तो. रन बघा कसला मारतो मित्रांनो. हे बघा. त्याला थकवून वरती आणायला लागेल. असं डायरेक्ट वरती आणून फायदा नाही. आहे बऱ्यापैकी साईज आहे. 1-1.5 किलोच्या आसपास आहे. घेऊ 1 किलोच्या आसपास साईज आहे. चला होऊ शकता. कटला साईज 1 किलोच्या आसपास आहे. फिडर पण कामात झाला. हां हां. हे तर मित्रांनो आल्या आल्या फर्स्ट कॅच झालेला आहे आपला फर्स्ट कास्टलाच. चला मग आता परत एकदा कास्ट करूया सेम स्पॉटवरतीच. जास्त लांब नाही, जवळच कास्ट करायचा. मासा जवळच फिरतो. रॉड सेट करून परत एकदा ठेवून देऊया. बघूया काय लागतं. एकदा त्याला मासा लागला मित्रांनो. बघूया कुठला आहे. हां बारका आहे. चांगला पीस आहे. चांगला आहे कटला. नाही आरामात घ्या आधी त्याला. थकव 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 दादा. थकव त्याला. येऊ खाली. थांब. चांगला पीस आला. बघू शकताय दादाला पण एक पीस लागले. मस्त 1-1.5 किलोच्या आसपास आहे. पीस लाईनवर काहीतरी आहे. जिलापी लागली वाटतं. जिलापी मित्रांनो. चोरी ते बघा पहाड.
गेला. काय माहिती लूज होता एकदम तरी निघाला. थोडा टाईट केलं निघाला. मिस झाला मित्रांनो प्लीज. तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करत आहोत. आपल्याला आज एक रहू मिळाला, एक 1.5 किलोच्या आसपास. 2 कटले मिळालेत 1 किलो आणि 1.5 किलोचे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओवरती नवीन ॲडव्हेंचर.